नमस्कार, सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण अगदी घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक छोट्या वाटीने 1 वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी अक्रोड, अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे। आता हे चारही जिन्नस आपल्याला लहान गॅसवर अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यामुळे काय होईल, ही प्रोटीन पावडर आपली खूप दिवस टिकेल, त्याला जाळी होणार नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागेल, शिवाय पचायलाही हलकी होईल। त्यानंतर भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या आहेत। या सुद्धा आपल्याला मस्त अशा कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत। या प्रोटीन पावडरमुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात, जसे की हाडांची मजबूती, प्रतिकारशक्ती वाढते, केस गळती थांबते, शिवाय हृदय निरोगी राहते आणि बुद्धिवर्धक सुद्धा ही प्रोटीन पावडर आहे। त्यामुळे या प्रोटीन पावडरचा समावेश आपण आहारात नेहमी करायला हवा। आपण यामध्ये फुटाणे, खसखस आणि खडीसाखर देखील टाकणार आहोत। त्यानंतर इथे मी खसखस घेतलेली आहे 2 ते 3 चमचे, अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहे आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं भाजूनच घ्यायचं आहे। इथे मी खडीसाखर घेतलेली आहे, जवळपास 100 ग्रॅम घेतलेली आहे। खडीसाखरेमुळे आपल्या शरीराला थंडावा भेटतो, त्यामुळे ही यामध्ये जरूर घाला। आता हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे। पावडर करताना पल्स मोडवर आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे या पावडरला तेल सुटणार नाही आणि या पावडरचा गोळा बनणार आहे। अशा पद्धतीने पावडर आपली तयार होईल। मस्त अशी आपली ही प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता इथे मी 1 कप गरम दूध घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे ही प्रोटीन पावडर घालून घ्यायची आहे, मिक्स करायचे आहे आणि याचे सेवन करायचे आहे। दररोज जरी ही पावडर तुम्ही आहारामध्ये घेतली तर अगदी शरीराचा थकवा दूर होईल, शरीर आपल्याला ताजेतवाने वाटेल आणि मनही प्रसन्न राहील। त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने प्रोटीन पावडर नक्की करून पहा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।